नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे आजचा न्यूज पेपर, ज्याच्यात सांगण्यात आलं ग्राउंड सुरू होण्याची तारीख 20 मे पासून तुमचं मैदानी चाचणी चालू होणार आहे असं क्लिअरली सांगण्यात आलंय। फॉर्मचा आकडा देण्यात आलाय, जवळजवळ 17 लाख पोरांनी पोलीस भरतीला फॉर्म भरलेले आहेत। जागा साधारणतः 17,000 आणि फॉर्म आले 17 लाख। या 17 लाख मधनं 17,000 पोरं सिलेक्ट होणार। त्याचा फॉर्म्युला आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगण्यात आला, पण आता इथनं पुढं लास्ट स्टेज आली तुमची डू ऑर डाय वाली। एक तारीख डोक्यात आली, आता किटकिट चालू झालं तुमचं। म्हणजे आजची तारीख आहे 17 एप्रिल, ग्राउंडची तारीख आहे 20 मे। म्हणजे डोक्यात जो पोरगा सिलेक्ट होणार आहे त्याच्या डोक्यात आता किटकिट सुरू झालं की नेमकं मला करायचंय काय, आणि माझा ग्राउंड मधला कुठला इव्हेंट वीक आहे, पेपर मधला कुठला पॉइंट वीक आहे, मला फक्त आणि फक्त त्याच्यावरच काम करायचंय। तर जे मी 4 वर्षापासून 3 वर्षापासून 1 वर्षापासून अहोरात्रपणे जे स्वप्न बघतोय की मी पोलीस होणार, ते स्वप्न पूर्ण करण्याची आता खरंच वेळ आलेली आहे। म्हणजे ही गुड न्यूज म्हणावी की बॅड न्यूज हेच कळना। त्याच्या मागचं रिझन असं आहे की युट्यूब मधल्या बऱ्यापैकी चॅनलनी सांगून ठेवलं की तुमचं ग्राउंड येण्याचे चान्सेस ऑगस्ट मध्ये आहेत, सप्टेंबर मध्ये आहेत, दिवाळी नंतर ग्राउंड होणार आहे। त्याच्यामुळे जे तुम्ही रिलॅक्स राहिला होता ते आता तुम्हाला पूर्णपणे झोकून देणं जास्त गरजेचं। आता तो मध्ये पडलेला गॅप तुम्हाला कव्हर करणं गरजेचं। म्हणजे तारीख आजची किती म्हणलं मी, तर 17 एप्रिल, आणि तुमचं ग्राउंड कधी तर 20 मे ला चालू होतंय। त्याच्यामुळे ग्राउंड ऐन उन्हाळ्यात आले, आता चालू पण उन्हाळाच आहे। त्याच्यामुळे डाएटवर व्यवस्थित फोकस करा, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा। आता इथनं पुढे आपण जे बोलतोय ते एकदम मन लावून आणि व्यवस्थित ऐका, कारण हे जास्त इफेक्टिव्ह राहणार। तुमच्या सिलेक्शन मध्ये सगळ्यात मोठा रोल राहणार आहे कुणाचा, तर तुमच्या नियोजनाचा। तुमचं प्लॅनिंग काय होतं, तुम्ही प्लॅनिंग करताय कसं आणि ते प्लॅनिंग फॉलो कसं करताय। म्हणजे ते प्लॅनिंग नुसतं बनवणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं, या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत। त्याच्यामुळे तुम्ही प्लॅनिंग बनवून ते प्रत्यक्षात उतरवणं जास्त गरजेचं। ते कधीपासून, तर आजपासून। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही 1600 मीटर मारता, 1600 मीटर मारत असताना ग्राउंडचे ट्रॅक एकूण किती मारायचे होते राऊंड, तर 4। त्या ट्रॅकला 4 राऊंड मारायचे। पहिला राऊंड मुवमेंटला मारता, दुसरा राऊंड मुवमेंटला मारता, तिसरा राऊंड मुवमेंटला मारता। आता ज्यावेळी चौथा राऊंड येतो ना, आणि ज्यावेळी टार्गेट दिसायला लागतं 200 मीटर 300 मीटरचं अंतर ज्यावेळी राहतं, त्यावेळी जी ग्रिप घेऊन शूट मारता, ती शूट मारायची वेळ म्हणजे 1 वर्षाचा अभ्यास, 2 वर्षाचा अभ्यास, 3 वर्षाची मेहनत। पण या 3 वर्षाच्या मेहनतीतले शेवटचे 200 मीटर, 1600तला जसा 200 मीटर, तसा या तुझ्या 3 वर्षाच्या मेहनतीचा शेवटचा 200 मीटर। म्हणजे आता मिळालेले तुला 2 महिने। आता हे 2 महिने का म्हणतोय, तर 20 एप्रिल पासून 20 मे पर्यंत कॅलेंडरचा 1 महिना, पण तुझा 1 महिना नाही, तुला रात्रीचा 1 दिवस आणि दिवसाचा 1 दिवस, असं 2 दिवस एका दिवसाचं बनवावं लागणार। आणि तेच प्लॅनिंग तुला सक्सेस करणार। त्याच्यामुळे कायम लक्षात ठेव की तुला 1 महिना नाही मिळाला, तुला मिळाले 2 महिने। आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट, दरवर्षी काय व्हायचं, 15 तारखेला फॉर्म संपले धरून चाला, तर 20 तारखेपासून ग्राउंड चालू व्हायची। आज 15 तारखेला फॉर्मची लास्ट डेट, तर 20 तारखेपासून हॉल तिकीट पडायला सुरुवात व्हायची। पोरं जिल्ह्याची ग्राउंड देऊन यायची सुद्धा, आणि 1 तारखेपर्यंत जिल्ह्याचे पेपर सुद्धा व्हायचे। पण यंदा मात्र तुला वेळ मिळालेला आहे, आणि तुला एकट्याला नाही मिळाला, ऑल महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांना वेळ मिळालाय। त्याच्यामुळं ग्राउंडचं मेरिट वर जाणारच, म्हणून तू रिलॅक्स बसू नको। जो इव्हेंट वीक आहे त्या इव्हेंटवर तुला काम करायचंच आहे, आणि त्याच इव्हेंटवर काम कर, आणि एवढं चांगलं काम कर की तुझा ग्राउंडचा आकडा 45 किंवा कमीत कमी 43 याच्या आत आला नाही पाहिजे। तू सिलेक्ट होण्याचे चान्सेस 90% वाढले। ज्यावेळी तुझा ग्राउंडचा आकडा 43-45च्या आसपास आहे, 41 सुद्धा नको, 43, 45, 47 असंच तुला ग्राउंड पडायचे। का बर, तर तुझ्या अंगात ती रग आहे, फक्त तुला ती आता ग्राउंडवर उतरवायची। आणि त्याच्यानंतर शेवटचं प्लॅनिंग राहतं तुझ्या रिटर्नचं। प्रश्नपत्रिकांवर भर दे, रिटर्नचा व्हिडिओ बनवलेला आहे, व्यवस्थित बघ। वीक पॉइंट कुठला वाटत असेल, व्हॉट्सअप मध्ये युट्यूबला हाच नंबर आहे, तुझे सगळे प्रश्न व्हॉट्सअपला पाठवत जा। तुला त्या प्रश्नांची उत्तर माझ्या परीनं ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी तुला पाठवण्यात येतील। आणि वेळ मिळेल म्हणजे काय, आज पाठवलायस प्रश्न तर 15 दिवसांनी उत्तर नाही येणार, जास्तीत जास्त 1 ते 4 किंवा 3 ते 2 तासाचा
गॅप, त्याच्यामध्ये तुला ते उत्तर मिळून जाईल जर लेक्चर चालू नसेल तर. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घे. सिलेक्ट जर व्हायचंय तर 45 आणि 90 फॉर्म किती आले तुला मॅटर करणार नाही. फॉर्म कितीही येऊ दे, तुझं सिलेक्शन 1,00,000% होणारच. 20 मे तारीख आलेली आहे म्हणले मी. 20 मेला इलेक्शन क्लोज आहे. तिथनं पुढे जरी म्हणला किती दिवस तर सापडत्याल, तर जास्तीत जास्त 4 जूनच्या आत, माझा वैयक्तिक अंदाज 4 जूनच्या आत ग्राउंड व्हायचं नाही. 4 जूनचा इलेक्शनचा रिझल्ट आणि तिथनं पुढे लगेच दुसऱ्या दिवशीपासून बी कदाचित ग्राउंड चालू होतील. त्याच्यामुळे जरी पेपरनं आज तारीख दिली 20 मे, तुझ्या डोक्यात सुद्धा धरून चाल 20च मे आहे, कदाचित दिवस वाढले नाहीत तर तुझा भ्रमनिराश व्हायला नको. म्हणून 20 मेच डोक्यात तारीख ठेव. डबल जर ग्राउंड करत असशील सकाळ आणि संध्याकाळ तर डाएट सुद्धा 2 टाइम आणि टॉपचा फॉलो कर. प्री वर्कआउट घे, प्रोटीन घे, हेल्दी डाएट खा, फ्रुट्स खा, अंडी घे, चिकन खा, दूध पे. जेवढा चांगला डाएट आता बॉडीला देशील ना, तेवढी गोळी सारखी बॉडी तुझ्या ऐन टाइमला ग्राउंड मध्ये तुला रिकव्हरी, तुला रिटर्न देणार आहे. तुला जेवढं तुझं कष्ट आहे तेवढं तुला डाएट सुद्धा असणं गरजेचं. तर हे झालं तुझ्या 20 मेच्या तारखेवरचं सगळ्यात मोठं तुला सांगितलेलं स्टेटमेंट. तुला करायचंय काय. आता हे 20 मे संपून गेला. आता ह्याच्यानंतर पुढची एक सगळ्यात वाईट गोष्ट की पोलीस भरतीचा फॉर्म भरता न आल्यामुळं पन्हाळ्यामधल्या एका पोरानं आत्महत्या केलेली आहे. म्हणजे वय वर्ष 28. एक रोपटं लावण्यात येतंय, त्या रोपट्याचं झाड बनतंय आणि त्या झाडाची फळं ज्यावेळी आई वडील खाणार आहेत किंवा त्या झाडाच्या सावलीला ज्यावेळी आई वडील बसणार आहेत त्याच वेळी त्या झाडाला कुठनं तरी आपण म्हणतोय की वाळवी लागती आणि ते झाड मरून जात. म्हणजे त्या आई बापानं काय करायचं. आता कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं मला फक्त एवढं सांगा. शेवटचं मार्मिक सत्य ही सरकारी नोकरी नसते. फक्त एक गोष्ट आहे की ती रिस्पेक्ट मिळवण्यासाठी, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही झटताय. पण ही कधीही पोलीस भरती कुठल्याही व्यक्तीवर दया दाखवत नाही. हे निर्दयी क्षेत्र आहे. तुम्हाला मी क्लिअर सांगतो. तुम्ही कितीही तरी वेळा बघितला असेल, तुम्ही मैदानाला ज्यावेळी जाता ना ग्राउंडला, त्यावेळी फुटपाथवर झोपता. फुटपाथवर त्यावेळी तुम्हाला पांघरायला काय नसतं, हातरायला काय नसतं. जेवायला आईनं भरून दिलेला डबा तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच खाता. निर्दयी क्षेत्र आहे हे. तुम्हाला कुठेही दया माया नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर या क्षेत्रात उतरलाय ना तर तुम्ही तेवढं ठाम असणं गरजेचं. ही आत्महत्या बित्महत्या बुळंग्यांची काम आहे ती. मी क्लिअर सांगतो. तुम्ही जर पळपुटे असाल ना तर ह्या असल्या मार्गाचा निवड कराल. आणि मला वाटत नाही महाराष्ट्रातला एकही पोरगा असला पळपुट आहे. त्याच्यामुळे तुम्ही फेस करा. हे बारके प्रॉब्लेम आहेत. एवढा मोठा जास्त प्रॉब्लेम नाही की मी माझं जीवन संपवून टाकीन. जर तुझं तेवढं मोठं स्वप्न आहे ना तर तुला एक सांगतो, तुला झोप नाही लागली पाहिजे. आजपासून म्हणतोय तुझं फायनल सिलेक्शन होईपर्यंत तुला झोप नाही लागली पाहिजे समाधानाची. तुला कंटिन्युअसली तुझ्या डोक्यात एकच पाहिजे, ग्राउंड अभ्यास, ग्राउंड अभ्यास, ग्राउंड अभ्यास. जर तुझं एवढं मोठं स्वप्न आहे तर तुला ते केलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर विद्यार्थ्या व्यतिरिक्त जर त्यांची पालकं वगैरे हा व्हिडिओ जर बघत असतील ना तर त्यांना माझं कळकळीचं सांगणं आहे की हे क्षेत्र येडा गाबाळायचं नाही. तुझा पोरगा जर ह्या क्षेत्रात उतरला ना तर तो वाघ आहे. कारण त्याला माहित आहे 17 लाख पोरं आहेत आणि त्या 17 लाखात जागा भरल्या जाणार आहेत फक्त 17,000. आणि त्या 17,000 म्हणजे आजची न्यूज वाच, 102 पोरं, 101 पोरग मागं टाकायचे त्यावेळी मी भरती होणार आहे. म्हणजे 100 पोरं मागं टाकीन तेव्हा मी एकटा भरती होणार. हे त्या पोराला माहित आहे आणि तरी बी ती पोरग ह्यात उतरले म्हणजे त्याचं काळीज वाघाचं आहे. आणि जर असा पोरगा उतरलाय आणि जर तुम्ही पालक त्या पोराला हिनवत असाल ना की तू यंदा बी होईना, तू पुढच्या वर्षी बी होईना, तू त्याच्या पुढच्या वर्षी बी होईना, तर तुम्ही त्याला जन्माला घालून त्याच्यावर उपकार केलेले नाहीत. तुमचं काम आहे त्याला सपोर्ट करणं. कारण हे क्षेत्र तेवढंच निर्दयी आहे. म्हणून मी क्लिअर सांगतोय, तुम्ही तुमच्या आयुष्यात जर सरकारी नोकरीला असता तर त्या पोरावर ही वेळ आली नसती. तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य शिक्षण घेतलेलं नाही. तुमची परिस्थिती असेल नसेल ते मला माहित नाही, पण तुम्ही जर गुड एज्युकेटेड असता तर पोरग ह्या क्षेत्रात उतरलं नसतं. पोरानं डॉक्टरी केली असती, पोरानं UPSC MPSC केली असती, पोरानं एखादा मोठा बिझनेस टाकला असता. तुमचं पोरग भरती करते ह्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे तुमची घरं कौलाची आणि पत्र्याची येते.
ती बी तुमच्या आजोबांनी तुम्हाला दिली ती, आणि त्या पोराचं स्वप्न आहे की मला त्या पत्र्याच्या जागेवर स्लॅब टाकायचे, मला माझ्या घरात माझा बाप, तू बाप म्हणजे तुम्ही स्वतः बघणारे, तुम्ही दुसरीकडे रानात काम करताय, ते पोराला थांबवायचे, म्हणून ती पोरग ह्या क्षेत्रात उतरले. त्या पोराचं मनोबल वाढवण्याचंच तुम्हाला काम करायचे, हे मी क्लिअर सांगतोय. आणि अगदी 1,00,000% म्हणतोय मी, 100 मधली 10 पोरं नालायक असतातच की त्या बावळटाला कळतच नाही, त्याचं वय 30 होऊन गेलेलं असतं, तरी बी ती मुसांड तसंच भरती करत नसतं. मुळात ती हिच्या मागे पळ, तिच्या मागे पळ, हिला घेऊन फिर, तिला घेऊन फिर, हीच उद्योग करत असतं. त्या नालायकाला कान पडा. पण तुमचा पोरगा कसा आहे हे तुम्हाला लय चांगलं माहिती आहे. जर चांगला आहे, जो कष्ट करतोय तरी बी यशीना नशीब हुलकावणी देतय, तर अशा पोराला मात्र तुम्ही सपोर्ट करा. कारण पोरं इतकी वैतागलेली आहेत ना की जीवन संपवण्यापर्यंत पोरगा पोचतोय. त्याच्यामुळे अशा मोडलेल्या झाडाला तुम्हाला आधार द्यावाच लागणार आहे, तर उद्या तुम्ही त्याच्या सावलीला बसाल. अदरवाईज ती झाड खरंच मोडून जाईल. त्याच्यामुळे मी क्लिअर सांगतोय, जर रोपट्याचं झाड बनवलंय ना, तर आता मात्र त्या झाडाला आधार द्या. तू वागा बसणारच आहेस, तू सिलेक्ट होणारच आहेस. फक्त एकदा त्याच्या पाठीवर हात ठेवा की तू ग्राउंडला चाललायस ना, तू माझा वाघ आहेस, तू सिलेक्ट होऊनच येणार आहेस. एवढं फक्त त्याला ग्राउंडवर जाताना बोला. त्या पोराची ताकद बघा किती वाढते. आणि ज्याचं ग्राउंड 43 असेल ना, तो पोरगा तिथं 47 पडेल. माझा बाप माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणलाय मला मी सिलेक्ट होणार आहे. ती गोष्ट त्याला इतकी ऊर्जा देईल की तो पोरगा भरती होऊनच दाखवेल. त्याच्यामुळे क्लिअर सांगतोय की पालकांनो, तुम्ही सध्या जास्त जागरूक राहणं गरजेचं. आणि पोरांना तुम्हाला सांगतोय बाबांनो की आता ही वेळ मोडून पडण्याची नाही. आता इथनं पुढं तुम्हाला पिकअप घ्यावाच लागणार. कारण आता तुमच्या 1600 मीटर मधलं 1400 मीटर संपलं. आता राहिलं 200 मीटर. आता भिरकीट करावंच लागणार. आता प्रॉपर अभ्यास, प्रॉपर ग्राउंड आणि जीव तोडून मेहनत. कधीपर्यंत सिलेक्ट होत नाही तोपर्यंत समाधानाची झोप घ्यायची नाही. आता डाएट चांगला फॉलो कर, ग्राउंडवर पॉझिटिव्ह राहा आणि 1,00,000% झोकून दे. बघ तू सिलेक्ट होतोयस का नाही. आणि ज्या दिवशी होशील ना, त्या दिवशी ही दुनिया, जो समाज कालपर्यंत म्हणत होता की त्याचं काम नाही, ती बुळंग आहे, ती येडागाबळ आहे, त्याचं कामच नाही सिलेक्ट होणं, तो समाज तुला सल्यूट मारायला तुझ्या घरी येणार, फेटा घेऊन, गुलाल घेऊन, हार घेऊन. आणि मग तो क्षण फक्त आठव. जर कंटाळला असशील तर 5 मिनिटं मंदिरात जाऊन बस, पुन्हा माघारी ये, पुन्हा त्याच नव्या जोशानं कामाला लाग. कारण आता मी परत सांगतोय की तुझं ग्राउंड आता जवळ आलं. आणि तुझं ग्राउंड झाल्यावर लय तर 1 नाही तर 2 महिना तुझा पेपर पण येणार. आणि तुझं आयुष्य घडणार या 2 नाही तर 3 महिन्यात. की ज्यावेळी आरशात स्वतःला बघशील त्यावेळी हातानं पाठ थुपटून घ्यावी असं वाटेल की मी ते करून दाखवलं, मी ते यश मिळवून दाखवलं. या 17,00,000 पोरातनं मी सिलेक्ट झालो. आणि मग तुला तुझ्या आनंदाश्रू आवरणार नाहीत. कुठंतरी बसून मंदिरात जाऊन, नाहीतर कुठल्या माळावर जिथं प्रॅक्टिस करतोय तिथं जाऊन त्या ग्राउंडवर रडत बसशील की मी हे यश मिळवलं. त्या ग्राउंडला आभार मानायला तू त्या ग्राउंडवर जाशीलच. फक्त एवढं मात्र नक्की आहे की आता मात्र त्या ग्राउंडवर प्रामाणिकपणे घाम गाळ. आता मात्र रिलॅक्स राहू नकोस. येणाऱ्या भरतीमध्ये 20 मे ग्राउंडची तारीख आहे. तयार राहा. 20 मेला शट्टू ठोकून मारायचे का तर सुट्ट ग्राउंड मारायचे. हे कायम लक्षात ठेव. आता ढिला पडू नकोस.